अंगीकार ख्रिस्तासाठी अंगीकार ख्रिस्तासाठी अंगीकार तुझी माझा माय बाप तुझी माझा माय बाप तुझी माझा माय बाप क्षमा करी माझे पाप क्षमा करी माझे पाप कोणा तोंडे प्रार्थू तुझ नसे अधिकार मग कोणा तोंडे प्रार्थू तुझ नसे अधिकार मग नसे अधिकार मग नसे अधिकार मग तुझी माझा माय बाप तुझी माझा माय बाप तुझी माझा माय बाप क्षमा करी माझे पाप क्षमा करी माझे पाप क्षमा करी माझे पाप करी माझे पाप करी माझे पाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र आणि प्रेमळ नावात सर्वांना प्रेमाचा सलाम. मी परमेश्वराचे आभार मानतो. प्रियांनो, ह्या दिवसामध्ये ज्या अशा कठीण प्रसंगातून आपण जात आहोत आणि कुठल्या क्षणी कुठली बातमी येईल काही सांगू शकत नाहीत. वास्तविक त्या दरम्यान एखादी जर चांगली बातमी आली तर मनाला दिलासा मिळतं. वास्तविक परमेश्वराच्या दृष्टिकोनामध्ये परमेश्वराच्या भक्ताचं मरण हे अमोल आहे. आपण प्रकटीकरणामध्ये देखील वाचतो की आतापासून प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत, त्यांच्या कष्टापासून सुटून ते परमेश्वराकडे जातात. पण त्यासोबत प्रियांनो, बरेचसे असे आहेत की जे भर तारुण्यामध्ये प्रभूकडे जात आहेत. काही ठिकाणी अशी समस्या, आता मला थोड्या वेळ पूर्वी समजलं, काल आपल्या एक बहीण प्रभूकडे गेल्या त्यांची बॉडी देखील हॉस्पिटल देत नाहीये कब्रस्थानात घेऊन जाण्यासाठी. आणि अशी पुष्कळ वेगवेगळ्या समस्यामधून, वेगवेगळ्या परिस्थितीमधून आपण जात आहोत. प्रभूला धन्यवाद देतो. काल एक आनंदाची बातमी मिळाली की आपले बंधू प्रभूचे दास मनहर ख्रिस्ती यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी आपण सर्व प्रार्थनेमध्ये आहोत. प्रभूने आपल्या प्रार्थनेचा आदर केला, दासाला आरोग्य दिलं, म्हणून प्रभूचे आभार मानतो. पण त्याच्याबरोबर मी हे देखील म्हणू इच्छितो, याचा अर्थ असा नाही की आपण इतर देखील दासांकरता प्रार्थना केल्या, इतर देखील बंधू बहिणींकरता प्रार्थना केल्या, परंतु प्रभूच्या इच्छेमध्ये जे काही उत्तम आहे ते करणारा आपला प्रभू आहे. आज सायंकाळच्या वेळी प्रभूच्या वचनामधून बोलण्याकरता जी संधी मला प्राप्त झाली त्याबद्दल विशेष करून मी प्रभूचे आणि खानवेल मंडळीतील वडील जनांचे, जबाबदार बंधूंचे आभार मानत आहे. मागील दिवसांमध्ये एका विषयामधून प्रभू माझ्याशी बोलत होता आणि आज पुन्हा मनन करीत असताना, वास्तविक काल एक दुसऱ्या विषयावरती मनन करत होतो, आज दुपारपर्यंत देखील त्याच विषयावरती मनन करत होतो, परंतु ऐन वेळेस प्रभूने मला हा विषय पुन्हा पुढे आणला. आणि निश्चित प्रभूची इच्छा आहे की तसं आपण प्रार्थनेमध्ये आता ऐकल्याप्रमाणे, जसं बंधूंनी प्रार्थना केली की प्रभूने आपल्याशी बोलावं. आज या सगळ्या भयानक परिस्थितीमध्ये जर आपण प्रियांनो विचार केला कशा प्रकारची परिस्थिती चालू आहे, फक्त अविश्वासणाऱ्यांच नव्हे तर विश्वासणाऱ्यामध्ये देखील आपण ही परिस्थिती आपणास पाहाव्यास मिळते. आणि प्रियांनो, या सर्व परिस्थितीमध्ये प्रभूने जो विषय माझ्यापुढे दिला तो म्हणजे, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. जर तुम्ही तुमचे मेन स्क्रीन ऑन केली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी
स्क्रीन शेअर केलेली पाहावयास मिळेल. तरी मी परमेश्वराचे पावेन. आज प्रभूला आपल्याशी बोलायचं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रभूची इच्छा आहे की आपण प्रभूच्या ठाई हर्ष करावा. येट आय विल रिजॉइस इन द लॉर्ड. येट आय विल रिजॉइस. तरी मी करीन. काय करीन? आनंद करीन, हर्ष पावेन. परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. आणि ह्या विषयाकडे प्रभूने माझं पुन्हा लक्ष वेधलं. काही गोष्टी प्रभूने पुन्हा प्रगट केल्या आणि जो संदेश प्रभूने आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे, माझ्यासाठी देखील तो संदेश आहे. कारण परवा ज्या वेळेस प्रभूच्या दासांविषयी ऐकलं, BA थडके अंकल विषयी, मी स्वतःला थांबू शकलो नाही. कारण बरेचसे जिव्हाळ्याचे संबंध होते, त्याचे पुष्कळ संबंध आहेत. परंतु प्रभूची इच्छा आहे की आपण या सर्व परिस्थितीमध्ये, अर्थात विरहाचं दुःख आहे, ताटातूट आहे, दुःख हे असं पण आहे की आपलं जाता येत नाहीये त्यांच्या अंत्यविधीला कोणाच्याही. पण प्रभूची इच्छा आहे आपण प्रभूच्या ठाई हर्ष करावा. प्रियांनो, हबकुक या पुस्तकामधून आपण पाहत असताना प्रथम आपण थोडंसं हबकुक आणि त्या घटनेविषयी जे हबकुकने लिहून ठेवलं, थोडं त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करूया. वास्तविक ज्यावेळेस हबकुक हा संदेष्टा होऊन गेला, जर तुमच्या समोर तुम्हाला चार्ट दिसत असेल, त्या ठिकाणी तो आपणास एक स्टार मिळतो आणि त्या ठिकाणी त्या स्टार मध्ये आपणास पाहाव्यास मिळत आहे. त्या ठिकाणी इसवी सन पूर्व 607 मध्ये हबकुकने आपली संदेशाची सेवा सुरू केली, भविष्यवाणी करण्याची सेवा त्याने सुरू केली. त्याआधी आपण पाहतो की इस्रायल राष्ट्र 2 भागामध्ये दुभागलेलं होतं, यहुदा आणि इस्रायल. आणि जवळपास 722 मध्ये इसवी सन पूर्व BC, बिफोर क्राइस्ट, 722, 722 मध्ये अशुराने येऊन इस्रायलवरती कब्जा केला. आपण पुढे पाहतो इसवी सन पूर्व 701 मध्ये सन्हेरीब, जो अशुराचा राजा होता, त्याने येऊन यरुशलेमेला वेढा दिला. मग 695 मध्ये आपण पाहतो मनश्शे हा राजा झाला. 627 प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्व 627 मध्ये इर्मया त्याने आपली भविष्यवाणीची सेवा सुरू केली, संदेष्टा म्हणून तो पुढे आला. 612 मध्ये आपण पाहतो की अशुराची जी राजधानी होती निनिवे, ती संपुष्टात आली. आणि पुढे आपण पाहतो हबकुकने आपली सेवा सुरू केली. हबकुकची जी सेवा आहे किंवा हबकुक हा जो संदेष्टा होऊन गेला, इस्रायल आणि यहुदा, आणि विशेष करून यहुदा, यरुशलेम हे बंदिवासात जाण्यापूर्वी, बाबेलच्या बंदिवासात जाण्यापूर्वीच हबकुक हा संदेष्टा आपण त्या ठिकाणी पाहतो. त्यानंतर आपण पाहतो की इसवी सन पूर्व 605 मध्ये कर्कमिश या ठिकाणी एक मोठं युद्ध झालं आणि नबुकदनेसर हा जो बाबेलचा राजा होता, त्या बाबेलच्या राजाने जो मिस्राचा राजा होता, इजिप्तचा राजा होता, आणि इजिप्तच्या राजाबरोबर आशुरी राजा, इजिप्त आणि आशुरी राजा हे दोघं एकत्र मिळून त्या नबुकदनेसर राजासोबत लढले. आणि कर्कमिश या ठिकाणी हे मोठं युद्ध झालं आणि नबुकदनेसर राजाच्या बाजूने देखील काही राजे होते, मेदी, पारशी वगैरे वेगळे राजे होते. आणि सर्व राजांचं तुंबळ युद्ध झाल्यानंतर नबुकदनेसर राजा या युद्धामध्ये जिंकला. आणि तो जिंकल्यामुळे साहजिकच त्याचं आधिपत्य किंवा त्याचं जे सामर्थ्य आहे ते प्रगट झालं. आणि मग त्याने तो त्या ठिकाणी जणू काही मोठी महासत्ता त्याने हासिल केली, कारण बाकीच्या सर्व राजांवरती तो आता विजयी झाला होता. नबुकदनेसर विजय झाल्यानंतर मग आपण पुढे पाहतो की ह्याच नबुकदनेसराने किंवा बाबेलच्या ह्या राजाने जाऊन यरुशलेमेला लुटलं. यरुशलेमवरती 3 वेळेस त्यांनी हल्ला केला आणि यरुशलेमेतले लोक बंदिवासात तो घेऊन गेला. आणि आपण त्या बंदिवासाविषयी आपल्याला ठाऊक आहे. त्या बंदिवासामध्ये दानिएल आहे, शद्रक, मेशक, अबेदnego आहेत. आणि कालांतरानंतर जरुबाबेल, यहोशवा याजक, त्याच्यानंतर मग एजरा, नेहेम्या, हे सगळे लोक यांच्या नेतृत्वामध्ये हे लोक बंदिवासामधून पुन्हा यरुशलेममध्ये आले. आणि मग त्यांनी येऊन जी पडलेली भिंत होती, जे तट जो पडला होता यरुशलेमेचा, तो बांधण्यास सुरुवात केली. मंदिराची पुनर्स्थापना झाली. ह्या गोष्टी आपण पाहतो. पण हबकुकची सेवा ही बंदिवासात जाण्यापूर्वीचीच आहे. म्हणून हबकुक आपल्या ह्या 3 अध्यायांमध्ये, त्याच्या काही वचनांमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख करतो. प्रियांनो, जर का आपण आपली ही पृथ्वी पाहिली, या पृथ्वी हा अंतराळामधून घेतलेला फोटो आहे. पहिला फोटो बघा, किती सुंदर आपली पृथ्वी आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर हा फोटो आहे. दुसरा हा रात्री घेतलेला फोटो आहे. दुसरे 2 फोटो आहेत.
हे आपल्या पृथ्वीचं किती एक विहंगम आणि अतिशय सुंदर सर्वोत्कृष्ट दृश्य आपणास पाहावयास मिळतं. अंतराळातून अवकाशातून फार छान दिसते हो. पण आपण जे ह्या अर्थात ह्या भूगोलावरती ज्यावेळेस आपण राहत आहोत, ह्या भूमीवरती आपण राहत आहोत, आपणास ठाऊक आहे प्रियांनो, किती भयानक आणि विदारक असं चित्र आहे. केवळ कोरोनाच नव्हे, भ्रष्टाचार बघा, अनैतिकता बघा, फसवणूक बघा, लबाडी बघा आणि कितीतरी भयानक गोष्टी वाढत आहेत. आज तर काही झालं की कोरोनाने गेला हेच फक्त एक पावलोपद लावून धरले प्रत्येकाने, हेच वाक्य लावून धरले. कोरोना व्यतिरिक्त देखील कितीतरी जण फक्त धुळीच्या एलर्जीने मरत आहेत, कित्येक जण अटॅकने जात आहेत, कॅन्सरने जात आहेत, वेगवेगळ्या आजाराने जात आहेत. भयानक परिस्थिती आहे प्रियांनो सध्या ह्या पृथ्वीची. अवकाशातून ज्यावेळेस अंतराळवीरांनी हे फोटो काढले, वाव, त्यांना पृथ्वी छान दिसली, आपल्याला देखील चित्रामय छान दिसते. पण वास्तविक आपण त्या पृथ्वीवरती राहत. हबक्कूक त्याच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे शब्द वाचाव्यास मिळणार. विपत्ती आहे, लुटालूट आहे, जुलूम आहे, कलह आहे, वाद आहे, कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काही एक चालत नाही, दुष्ट नीतिमानस घेरून सोडतो, न्याय विपरीत होतो, रक्ताने नगर बांधतो, अधर्माने शहर स्थापतो, जनावरांचा झालेला नाश, माणसांचा रक्तपात, भूमीवर व शहरांवर त्यातील सर्व रहिवाशावर केलेला जुलूम, कोरीव मूर्ती, ओतीव मूर्ती, मनुष्य काष्टास म्हणजे त्या लाकडास म्हणतोय जागा हो, मुक्या पाषाणा जगाला म्हणतोय उठ. प्रियांनो, ह्या सगळे जे शब्द आपण या ठिकाणी वाचत आहोत, हे सर्व शब्द आपल्याला आज आपल्या पृथ्वीवरती आढळत आहेत. हबक्कूकने कितीतरी वर्षांपूर्वी हे लिहून ठेवलेलं पुस्तक, आणि त्यामुळे त्याने जे शब्द त्याने लिहून ठेवले प्रियांनो, बाबेलच्या बंदिवासात जाण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या यातल्या काही गोष्टी नंतर घडणार होत्या, काही गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या. बघा ना, आज विपत्ती आलेली आहे, लुटालूट चाललेली आहे, जुलूम चाललेला आहे, कलह आहे, कायद्याचा अंमल नाहीये, न्यायाधीशांचं किंवा न्यायालयाचं काही चालत नाही. दुष्टांचा आज ताकद वाढत चालली आहे, न्याय विपरीत होत आहे. होय, आपल्याला पुढे करण्यासाठी आज रक्तपात होत आहे प्रिया. जनावरं मरत आहेत, माणसं मरत आहेत, रहिवाशावरची जुलूम होत आहे, मूर्तीपूजा वाढत आहे, आणि लोक उठून त्या मूर्ती समोर जाऊन म्हणतायत जागे हो, जागे हो, उठ. प्रियांनो, हबक्कूकने कितीतरी वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली परिस्थिती आज आपल्या पृथ्वीवरती आपण ज्या ठिकाणी राहत आहोत आपण ती अनुभवत आहोत. आणि भयानक अशी परिस्थिती आहे, विपत्ती जी सध्या आलेली आहे प्रियांनो, सर्वांवरती भयानक विपत्ती आलेली आहे. आणि हे सर्व लिहित असताना पहिला अध्याय, दुसरा अध्याय, मग तिसऱ्या अध्यायामध्ये तो एक गीत देखील लिहितो, त्याच्यामध्ये एक प्रार्थना देखील आहे. आणि मग ते लिहित असताना जवळपास ज्यावेळेस शेवटी येतो, शेवटास येऊन असं म्हणतो, अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. प्रियांनो, ह्या ठिकाणी तो काही गोष्टी आपल्या समोर लिहून ठेवत आहे, आणि तो म्हणतो जरी एवढ्या गोष्टी झाल्या किंवा जरी पृथ्वीवरती ही परिस्थिती असली, विपत्ती असली, रक्तपात असला, जुलूम असला, अनाचार असला, आणि एवढं सगळं होत असताना माझ्या जीवनामध्ये देखील अंजिराचं झाड जरी नाही फुललं, हो, द्राक्षीची वेल लावली पण त्याला फळच नाही आलं, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, जैतुनाचे झाडं लावले पण त्याच्यापासून उत्पन्न नाही मिळालं, शेतामध्ये पीक लावलं, धान्यच नाही आलं, होय, मेंढवाड्यामध्ये कळप तरी होता, त्याच्यावरती आशा होती पण कळप देखील नाही तसे झाले, गोठ्यामध्ये गुरेढोरे पण नाही उरली. पण तो म्हणतो जरी सगळं जरी नाहीसं झालं, सगळं जरी निघून गेलं, कितीही मोठं नुकसान झालं, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावतो, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावतो. प्रियांनो, शक्य आहे का? आज थोडं जरी गेलं, थोडं जरी
नुकसान झालं, हर्ष तर दूर राहिला, आज परमेश्वरावरती दोष लावायला लोक तयार. आज आज नुकसान कोणाला नकोय. दुसऱ्यांच्या घरात झालेलं चालतं, माझ्या घरात नाही नको व्हायला. तो म्हणतो कितीही नुकसान हो, मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावे. प्रियानं आपण म्हणू शकतो का हबक्कूक प्रमाणे? या ठिकाणी जे शब्द किंवा ज्या गोष्टी त्याने उल्लेख केला, आपण थोडस त्याविषयी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पहिलं आपण अंजिराविषयी पाहतो. अंजिराविषयी प्रियानो, अंजिराचं झाड आपणास समोर आहे आणि इस्रायलमध्ये देखील हे फार ओळखीचं असं झाड आहे आणि आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अंजिराविषयी वाचायला मिळतं. नेमकं हे अंजीर ज्यावेळेस अंजिराचा उल्लेख हबक्कूक करत आहे, अंजीर कशाशी संबंधित आहे प्रियांनो? बघा आपण ते वचन वाचूया. मत्ती 21वा अध्याय वचन 18 आणि 19. त्या ठिकाणी असं म्हटलंय, मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते, ते पाहून तो त्याच्या जवळ गेला. जर आपण अंजिराच्या झाडाविषयी जर का विचार केला तर अंजीर विशेष करून त्याच्या फळासाठी फेमस आहे. त्याच्यावरती येणाऱ्या फळासाठी ते प्रसिद्ध असं आहे. आणि प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण वाचतो की त्याला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर तो अंजिराच्या झाडाजवळ गेला. आपणास ठाऊक आहे त्या ठिकाणी अंजिराचा मोसम देखील आला नव्हता, तो सीझन नव्हता अंजिराचा. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त गेला, कारण अंजिराच्या झाडाविषयी कदाचित मागच्या वेळी देखील मी बोललेलो आहे. अंजिराच्या झाडाविषयी असं आहे की त्याच्या बुंध्यावरती किंवा खोडावरती असे जे काय म्हणतात त्याला, धुमारे फुटतात किंवा ज्या कवळे कवळे पाने येतात, त्या ठिकाणी गरीब जे शेतकरी काम करतात शेतामध्ये, ते जाऊन ते कवळे कवळे पानं देखील खातात. ते देखील एक अन्न आहे. म्हणून अंजिराच्या झाडाविषयी ज्यावेळेस आपण पाहतो किंवा वाचतो, आपण ठाऊक की अंजिराचं फळ आहे आणि ते उत्तम असं फळ आहे. इतकंच नव्हे तर जुन्या करारामध्ये बऱ्याच ठिकाणी आपणास अंजिराच्या ढेपा हा शब्द पाहावयास मिळतो, की त्या घेऊन कोणी कोणाकडे तरी गेलं आणि त्या अंजिराच्या ढेपाविषयी पाहतो. जेव्हा आपण अंजिराकडे पाहतो प्रियांनो, अंजीर हे शरीराशी संबंधित आहे किंवा शरीराच्या गरजांशी संबंधित आहे. त्याला भूक लागली म्हणून तो गेला. भूक कशाला लागते? भूक शरीराला लागते. त्याच्या शरीराशी किंवा अंजीर हे एका अंजिराचे झाड ज्यावेळेस आपण झाडाकडे पाहतो आणि तो म्हणतो अंजिराचे झाड न फुलले म्हणजे शरीराशी असलेल्या गोष्टी किंवा शरीराशी संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये जरी मला नुकसान जरी झालं प्रियांनो, शरीराशी संबंधित असलेल्या गोष्टींविषयी जर मी हानी उचलली, अगर मेरे शरीर के बारे में समस्या है, शरीर के बारे में मैंने पीड़ा उठाई, तो म्हणतो काही काळजी नाही, अंजीर हे शरीराशी संबंधित आहे प्रियांनो. पुढच्या गोष्टीकडे आपण जाऊया. द्राक्षवेल. होय, आपणास द्राक्षवेलीविषयी पाहाव्यास मिळतं की पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणी द्राक्षवेलीचा उल्लेख आहे, द्राक्षांचा उल्लेख आहे. आणि नेमकं हे द्राक्ष काय दाखवतं? होय, शास्त्रीयाचा 9वा अध्याय वचन 13, त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे वाचतो, द्राक्षवेल म्हणाली. हो, काही जण गेले द्राक्षाकडे, म्हणाले तू आमच्यावरती राजा हो. द्राक्षवेल म्हणाली, देवांना व मानवांना संतुष्ट करणारा माझा रस देण्याचे सोडून मी झाडांसमोर हालत डोलत राहू काय? द्राक्षवेल काय म्हणते, माझं काम काय माहितीये का? माझं काम आहे की देवांना आणि माणसांना संतुष्ट करायचं. होय, आपण द्राक्षवेलीशी पाहतो, द्राक्षरसाने मस्त होऊ नका. काना गावामध्ये ज्यावेळेस ते लग्न सुरू होतं आणि द्राक्षरस संपला. होय, काय झालं प्रियानो? द्राक्षरस संपला, भयानक समस्या झाली आणि द्राक्षरस जणू काय त्या लग्नामधला आनंदच संपला. आणि होय प्रियानो, मग प्रभू येशू ख्रिस्ताने ती मुख्य गरज ओळखून त्यांची गरज पूर्ण केली. होय, ज्यावेळेस आपण त्या द्राक्षवेलीकडे पाहतो प्रियानो, द्राक्षवेल आपणास जी गोष्ट दाखवते ती म्हणजे द्राक्षवेल ही भावनांशी संबंधित गोष्टी दाखवते. होय, त्याने आनंद मिळतो, संतुष्टी मिळते. आपण हे देखील वाचतो, द्राक्षरसामध्ये बेतालपणा आहे. होय, ते भावनांशी जोडलेलं आहे. त्याचा संबंध किंवा त्याचं तो भावनांशी जोडलेला किंवा भावनांचा तो प्रतीक असा आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लग्नामधला आनंद त्या ठिकाणी पुन्हा दिला. काना गावामध्ये
त्याने पाण्याचा द्राक्षरस केला. का? कारण त्या लग्नामधला आनंद निघून गेला होता. द्राक्षरस हा भावनांशी जोडलेला आपण पाहतो. तिसरी गोष्ट आपण पाहतो तो म्हणतो जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले. होय, आपण ज्यावेळेस जैतुनाकडे पाहतो प्रियांनो, जैतुनाचे वृक्ष असे आहेत जे कितीतरी वर्ष टिकतात. पण जैतून एक असा वृक्ष आहे की त्याच्या प्रत्येक गोष्टींचा उपयोग केला जातो. त्याच्या फळांपासून देखील तेल मिळतं, त्याच्या बियांचा उपयोग केला जातो, त्याच्या पानांपासून देखील तेल तयार केलं जातं, त्याचे जे लाकडं आहे त्याचा देखील उपयोग केला जातो. पुष्कळ असा उपयोग आहे जैतुनाचा. आपण शेतीविषयी पाहतो. होय, शेत केल्यानंतर काय अपेक्षा आहे? उत्पन्न मिळण्यासाठी. आणि जैतून प्रियांनो हे एक उत्पन्नाचं साधन असं आहे. किंवा आपण शेतामध्ये जे काही पिकवतो, शेतकरी जे काही पिकवतो त्याची इच्छा असते की जाऊन ते विकावं. का? काहीतरी मिळकत मिळेल म्हणून. जैतून आणि शेतातील उत्पन्न प्रियांनो आपण पाहतो की हे आर्थिक गोष्टींशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत. त्या आर्थिक बाबींशी, पैशाविषयी त्याचा संबंध आहे. कारण जैतुनाच्या प्रत्येक त्याचं झाड, त्याचं फांदी म्हणा, त्याचे पानं म्हणा, त्याचे फळं म्हणा, त्याच्या बिया म्हणा, त्याचं लाकूड म्हणा, प्रत्येकाचा उपयोग होतो प्रियांनो. आणि ते विकलं जातं. आज सर्वात महाग जर का तेल कुठलं म्हटलं तर ते ऑलिव्ह ऑइल आहे प्रियांनो. सर्वात महाग जैतुनाचं तेल आहे. ते आर्थिक गोष्टींशी संबंधित आहे. आणि चौथी गोष्ट आपण पाहतो तो म्हणतो, होय, माझ्या मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले, गोठ्यात गुरेढोरे न उरली. हे कशाचं प्रतीक आहे? गोठ्यामध्ये गुरेढोरे, कळप. होय प्रियांनो, हे जणू काही संपत्ती किंवा आपल्या पाशी असलेली मिळकत किंवा आपल्यापाशी असलेला ठेवा, जे आपल्या बऱ्याच वेळेस ते पूर्वजांकडून देखील मिळतं. आमच्या देखील आजोबांच्या बकऱ्या होत्या. असे देखील पुष्कळ उदाहरण आहेत. ते आपल्यापाशी असलेली मिळकत किंवा आपल्यापाशी असलेला ठेवा यांच्याशी समयित आहे. जे काही आपल्यापाशी आहे, काही वडिलोपार्जित आहे, काही आपण कमवलेलं आहे. हे केवळ कळप आणि गुरेढोरे एवढंच नव्हे, काहींकडे जमिनी आहेत, काहींकडे घरं आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. 4 मुख्य गोष्टी प्रियांनो आपण या ठिकाणी पाहत आहोत. 1 अंजिराविषयी आपण पाहिलं, 2 द्राक्षवेलाविषयी आपण पाहिलं, 3 जैतून आणि शेताविषयी आपण पाहिलं, 4 कळप आणि गुरेढोरे यांच्याविषयी पाहिलं. आणि हे 4ही गोष्टी आपण पाहिल्या की पहिली गोष्ट ही शरीराशी निगडीत आहे. म्हणजे याचा अर्थ असा की प्रियांनो, ह्या जगामध्ये जीवन जगत असताना मला शारीरिक पीडा ह्या भोगाव्या लागतील. कदाचित माझ्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी येतील की ज्याच्यामुळे मी आजारी पडेल. बऱ्याचशा वेळा अशा काही गोष्टी येतील की ज्याच्यामुळे मी अशक्त होऊन जाईल. आपल्या शरीराला पीडा देणाऱ्या पुष्कळशा गोष्टी या जगामध्ये आहेत. बरेचसे आपल्यासमोर असे देखील उदाहरणं आहेत की ज्यांना शारीरिक पीडा ह्या त्यांच्या पापांमुळे झाल्या, आणि काहींना शारीरिक पीडा किंवा शरीराविषयी ज्या काही त्यांना समस्या झाल्या त्या परमेश्वरापासून असलेल्या परीक्षा देखील आपण पाहतो. प्रियांनो, जगामध्ये जगत असताना हे शरीर जे आहे हे नष्ट होणार आहे. हे मातीशी जोडलेलं आहे. आणि हे पापामुळे, पापाचा परिणाम म्हणून जगामध्ये रोगराई देखील आहे, कष्ट आहेत, दुःख आहेत. या शरीराला निढळाचा घाम आहे प्रियांनो. आणि या शरीराला भयानक पीडामधून या जगामध्ये असताना जावं लागतं. ताप आला तर इंजेक्शन देखील घ्यावं लागते प्रियांनो. ते इंजेक्शन घेणं देखील एक कष्टाचं असं तो एक क्षण आहे. काही जणांना, बऱ्याच जणांना इन्क्लुडिंग मी, इंजेक्शनची भीती वाटते. होय, शरीराविषयी कुठल्याही पीडा असोत किंवा माझ्या शरीराचं कितीही नुकसान हो. दुसरी गोष्ट आपण पाहिली भावनांविषयी. होय प्रियांनो, आज आपण किती दुःखातून जात आहोत. आपलं मन व्यथित होत आहे. आपले कित्येक प्रियजन, कित्येक आपल्या कुटुंबामधले आजारी पडत आहेत, वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेले आहेत. केवळ कोरोना नव्हे, परंतु काहींच्या जीवनामध्ये किती भयानक समस्या आहेत. काही ठिकाणी नातेसंबंध बरोबर नाहीत, काही ठिकाणी नाते तुटायला लागलेत, काही ठिकाणी गैरसमज आहेत, मनोमिलन होत नाही. किती जण प्रयत्न करतात. प्रियांनो, कित्येक असे विषय भावनांशी जोडलेले आहेत. पती पत्नी म्हणा, आई वडील लेकरं म्हणा, आपल्या बंधू बहिणीमध्ये नातं म्हणा. प्रियांनो, बऱ्याचदा आपल्याला भावनांमध्ये नुकसान किंवा आपल्या शरीरामध्ये मानसिकरित्या प्रियांनो आपल्याला त्रास होतो. शारीरिक त्रास, मानसिक त्रास. तिसरी गोष्ट आपण पाहिली आर्थिक गोष्टी, विषयीच्या गोष्टी. होय प्रियांनो,
आपल्यापैकी बरेच जण काम करत आहेत, बरेच जण बिझनेस करत आहेत, वेगवेगळे आपल्याला इन्कमचे आपल्याकडे सोर्स आहेत, स्रोत आहेत. परंतु बऱ्याचदा आपल्याला त्या गोष्टींचं नुकसान उठवावं लागतं. या तर पॅन्डेमिक मध्ये बऱ्याच जणांच्या पगारामध्ये कपात केलेली आहे. आणि प्रियानो, कित्येक जण असे आहेत की ज्यांच्याकडे आज जर का जेवण केलं, उद्या काय खातील त्यांना शाश्वती नाही, कारण पैसे नाहीयेत. आणि हे पैशाचं नुकसान देखील आपल्या जीवनामध्ये येऊ शकते. चौथी गोष्ट, जे काय आपली मिळकत आहे, कदाचित आपण जमिनी घेऊन ठेवल्या असतील, कदाचित आपण गुरेढोरे असतील, कदाचित आपल्याकडे काही अशा गोष्टी असतील ज्या आपल्या वडिलोपार्जित आहेत, ज्या आपल्या आहेत. प्रियांनो, बऱ्याच वेळेस कदाचित ते देखील नष्ट होऊन जाईल. या जगामध्ये वेदना आहेत, प्रियांनो, कष्ट आहेत. आणि ज्यावेळेस हबक्कूक आपल्या समोर हे वचन ठेवत आहे, तो आपल्याला हे सांगत आहे, जर शरीराला मला पीडा भोगावी लागली, जर मला माझ्या भावनिक किंवा मानसिकरित्या मला त्रास जरी झाला, तो म्हणतो आर्थिकरित्या मला नुकसान जरी झालं, माझ्याकडून पैसा जरी निघून गेला, तो म्हणतो माझ्याकडे जे काही मिळकत होती, जो काही माझा ठेवा होता, ते देखील जरी माझ्याकडून निघून गेलं, तरी 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 मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावे. होय, आपण आज आपल्याकडे अंजिराचं झाड नाहीये, आज आपल्याकडे द्राक्षवेल नाहीये, कदाचित गुरेढोरे असतील, पैसा आहे, परंतु प्रियांनो, सगळं जरी नुकसान आपल्या जीवनामध्ये जरी झालं, प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवूया, ज्याप्रमाणे हबक्कूक म्हणतो त्याप्रमाणे, क्षमा करा, प्रमाणे प्रियांनो, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावे. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. काही उदाहरणं मला तुमच्या समोर ठेवायची आहेत. पहिलं उदाहरण आहे लोटाचं उदाहरण. लोटाच्या जीवनामध्ये प्रियांनो, आपण या 4 गोष्टी पाहतो. पहिली गोष्ट जेव्हा आपण पाहतो, उत्पत्ती 13व्या अध्यायामध्ये, वचन आपल्याला पूर्ण वाचायची गरज नाही, आपणास तो प्रसंग ठाऊक आहे. उत्पत्ती याचा 13वा अध्याय, वचन 1 ते 18. त्या ठिकाणी अब्राम व लोट विभक्त होतात आणि ती पूर्णपणे तो वृत्तांत आपणास ठाऊक आहे. त्यांचे जे मेंढपाळ होते, त्यांच्यामध्ये भांडणं होत होते, आणि त्याच्यानंतर ते दोघं विभक्त झालेले आपण पाहतो. विभक्त झाला, लोटाने जे आहे सदोम आणि गमोराची निवड केली. त्याच्यानंतर तो त्या ठिकाणी जाऊन राहू लागला, तळवटीच्या नगरामध्ये, त्याच्या इच्छेप्रमाणे तो ठिकाणी जाऊन राहू लागला. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रियांनो, आपण पाहतो उत्पत्ती अध्याय 19 आणि वचन 19 मध्ये, पहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे, माझा जीव वाचवला, ही तुझी माझ्यावर अपार दया झाली आहे, मला डोंगराकडे पळून जाववणार नाही, न जाणो माझ्यावर अरिष्ट येऊन मी मरून जाईल. काय नेमकं मला काय सांगायचं आहे प्रियांनो, या ठिकाणी सदोम आणि गमोरावरती परमेश्वर त्या अग्नी आणि गंधकाचा वर्षाव करत आहे. या ठिकाणी ते दूत जे आहेत, ते लोट, त्याच्या मुली, त्याच्या पत्नी यांना घेऊन त्या शहराच्या बाहेर जात आहेत, निघत आहेत, अक्षरशः त्यांना धरून चालले आहेत. पण ज्यावेळेस तो दूत त्यांना म्हणतो की मागे पाहू नका, खोऱ्यामध्ये कुठे थांबू नका, डोंगराकडे पळून जा, तो पळून जाण्यासाठी सांगत असताना हा काय म्हणतो माहितीये का लोट? होय, तो लोट असं म्हणतो, पहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली. तो पुढे म्हणतो, मला डोंगराकडे पळून जाववणार नाही, मी डोंगराकडे पळून जाऊ शकत नाही. काय झालं माहितीये का प्रियांनो, लोट हा अब्रामापेक्षा लहान आहे. लोटाचं जे वय आहे प्रियांनो, तो अब्रामापेक्षा लहान आहे. हे 19व्या अध्यायामधली घटना आहे. जर आपण 22व्या अध्यायामध्ये गेलो, 22व्या अध्यायामध्ये आपणास अब्राहम हा प्रियांनो, तो मोरिया पर्वतावरती त्या देशामध्ये तो त्या डोंगरावर चढताना आपणास पाहावयास मिळतो. अब्राहम त्यावेळेस जवळपास 115 ते 120 वर्षाचा आहे, कारण इसाक त्यावेळेस तरुण आहे. पण हा लोट त्याच्यापेक्षा लहान असं तो काय म्हणतो माहितीये का, मला डोंगरात मला पळून जाता येणार नाही. काय म्हणतो माहितीये, काय झालं माहितीये का, त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो शारीरिक पीडा त्याला आली, त्याचं शरीर त्याला साथ देत नव्हतं. पुढची गोष्ट आपण त्याच्याविषयी पाहतो, उत्पत्ती 19 अध्याय वचन 26. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती, ती मागे पाहत राहिली व ती मिठाचा खांब झाली. होय, त्याची पत्नी
जिच्या बरोबर त्याने संसार केला तिच्याशी त्याच्या भावना जोडलेल्या आहेत. आणि ह्या ठिकाणी त्याने पहिली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये शारीरिक पीडा आली, दुसरी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये भावनिक पीडा आली. त्याची पत्नी मिठाचा खांब झाली, तिच्याबरोबर त्याच्या भावना जोडलेल्या होत्या. एवढंच नव्हे, त्याचे जे जावई होते प्रियानो, ते देखील त्याची थट्टा मस्करी करत होते, आपण पाहतो. ते देखील त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हते, हे देखील आपण पाहतो. होय, त्याला भावनिक देखील पीडा झाल्या. पुढे जर का आपण पाहिलं त्याच्याविषयी, उत्पत्ती 19 अध्याय 29, ह्या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्रामाची आठवण केली आणि लोट राहत होता तिथल्या नगरांचा नाश करते वेळी लोटाला त्या नाशातून वाचवले. लोट वाचला गेला प्रियांनो, परंतु लोटाची जेवढी संपत्ती होती, जेवढी मिळकत होती, जेवढे काही गुरढोरे होते, ज्याच्यावरून त्यांचं भांडण झालं होतं अब्राहमाच्या गुराख्यांसंगती आणि ज्या लोटाचे गुराखी त्यांचं भांडण झालं होतं, ते सगळं काही नाहीसं झालं. गुरे ढोरे उत्पन्न वगैरे सगळं काही नाहीसं झालं. हे नुकसान देखील लोटाच्या जीवनामध्ये आलं. त्यामध्ये आपण पाहतो हे लोटाच्या चुकीमुळे झालं. तो अब्रामापासून विभक्त झाला. शारीरिक पीडा, भावनिक पीडा, आर्थिक पीडा आणि संपत्तीची पीडा, मिळकतीची पीडा, सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. सगळं नुकसान त्याने उचललं प्रियांनो. परिणाम आपण काय पाहतो? परिणाम आपण पाहतो प्रियांनो, तो त्या ठिकाणी पळून गेला आणि आपण पाहतो की भयानक त्या ठिकाणी एक गोष्ट घडली, जी गोष्ट अविश्वासणाऱ्यामध्ये देखील आढळत नाही. होय, त्याच्या मुलींपासून त्याला संतती झाली, मोवाबी आणि अम्मोनी, आणि जे इस्रायलचे शत्रू झाले प्रियांनो. काय त्याच्या जीवनामध्ये तो आराधना करेल, काय त्याच्या जीवनामध्ये तो हर्ष पावेल, त्याच्याकडून पाप झालं प्रियांनो. होय, त्याच्या चुकीमुळे त्याच्या जीवनामध्ये ह्या पीडा आल्या. मला सांगायचं असे प्रियांनो, ज्या पीडा आपण पाहत आहोत किंवा जे नुकसान आपण पाहत आहोत, बऱ्याचदा आपल्या पापांमुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये नुकसान आपण प्रियांनो सहन करीत आहोत. बऱ्याचदा आपण प्रभूची केलेली अवज्ञा, त्याच्यामुळे आपण मानसिकरित्या आपल्याला शांती नाही प्रियांनो. आज आपण अस्वस्थ असे आहोत. आजही आपले चेहरे अतिशय दुःखाने खेदित झालेले आहेत. आपल्या अंतःकरणामध्ये हर्ष नाही. कारण का? पाप जीवनामध्ये आहे. सगळं काही ठाऊक आहे, सगळी परिस्थिती माहिती आहे पूर्ण, की प्रभूचं येणं अगदी जवळ झालेलं आहे. तरी देखील प्रियांनो, पाप जीवनामध्ये, अवज्ञा जीवनामध्ये प्रभूशी नातं ठीक नाही, प्रभूच्या लोकांशी नातं ठीक नाही. त्याच्यामुळे मनामध्ये शांती नाहीये प्रियांनो. बऱ्याचदा आपण केलेल्या चुकांमुळे, आपण केलेल्या पापांमुळे, आपण केलेल्या अफरातफरीमुळे नोकऱ्या गेलेल्या, बिझनेसमध्ये नुकसान झालेलं आहे, आर्थिक देखील पीडा जीवनामध्ये आहे. आणि बऱ्याचदा कर्ज काढलं पण ते फेडता आलं नाही, म्हणून होतं नव्हतं ते देखील विकून टाकलेलं आहे प्रियांनो. आपल्या चुकांमुळे बऱ्याचदा आपण हे नुकसान सहन करतो किंवा हे नुकसान आपल्या जीवनामध्ये येतं प्रियांनो. मला त्या आखानाचं उदाहरण ज्या वेळी मला आठवतं, मला दुःख वाटतं त्या आखानाच्या पत्नीबद्दल, त्याच्या लेकरांबद्दल. जर त्यांना ठाऊक नसेल की आखान हा चोरी करत होता, होय, त्याने परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, त्यांनी चोरी केली. छावणीमध्ये जे इस्रायल मंडळी एका बाजूला पूर्ण आनंद करत आहे, यरीहो नगर जिंकल्याचा आनंद होत आहे, पण प्रियांनो, या ठिकाणी आखान पाप करतोय, चोरी करतोय. काय झालं? होय, त्याला त्याच्या लेकरा बाळासहित पूर्ण कुटुंब त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले आणि प्रियांनो त्यांना धोंडमार केली आणि म्हटलंय त्यांना जाळून टाकले. मग कधी कधी विचार करत होता, त्या पत्नीला ठाऊक नसेल आणि यहोशूआने माणसं पाठवले असतील, जा त्याच्या घरच्यांना घेऊन या. पत्नीला वाटलं असेल, काय माहित कशासाठी घेऊन, कशाला बोलवलंय माहित नाही. यहोशूआ नेतृत्व करतोय. तिथे गेल्यानंतर आखान स्तब्ध उभा असेल, शांत उभा असेल, काही ठाऊक नाही, कदाचित रडत देखील असेल. पत्नी आखानाला विचारत असेल, अहो काय झालंय, नक्की सांगा तरी काय झालंय. आखान शांत असेल, कदाचित बोलला असेल, पाप केलं, चोरी केली. त्याच्या लेकरांना देखील नुकसान उठवावं लागलं. आणि आज कित्येक असे विश्वासणारे म्हणणारे आहेत, आपल्या आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये असलेली आकांक्षा, मला 3 BHK फ्लॅट घ्यायचा आहे, मला ही जमीन घ्यायची, मला तीच नोकरी पाहिजे, मला तेच शिक्षण पाहिजे, आपल्या असलेल्या आकांक्षा, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्जामध्ये बुडालेले आहेत. त्यांचं नुकसान त्यांचे लेकरं, बाळ आणि पत्नी आणि कुटुंबात
ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत होते, द्राक्षरस पित होते, तेव्हा रानातून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले, सगळे मरून गेले. त्याचे सगळे लेकरं मरून गेले. इतकंच केवळ नव्हे, त्याची पत्नी देखील दुसऱ्या अध्यायाच्या 9 मध्ये म्हणते, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून त्यांनी मरून जा. प्रियांनो, त्याच्या भावनांमध्ये त्याने प्रियांनो तो पीडित झाला. होय, त्याचे लेकरं, त्या लेकरांसाठी तो प्रतिदिनी होमार्पण करत असे, त्यांच्याकरता परमेश्वराकडे मध्यस्थी करत असे. होय, अतिशय ते चांगले असे लेकरं प्रियांनो. त्या ठिकाणी आपण पाहतो सर्वजण नाश पावले. जी पत्नी त्याच्या बरोबर होती तिच्यापासून तो अपेक्षा करत असेल सांत्वनपर शब्दाची, पण ती देखील म्हणते, सत्व काय धरून राहिला आहात? देवाचे नाव सोडून त्याने म्हणून जा. होय, त्याला मानसिक पीडा देखील झाली, त्याला भावनिक पीडा झाली प्रियांनो. तिसरी गोष्ट आपण पाहतो, इयोब पहिला अध्याय वचन 14 पासून 17 पर्यंत. संपूर्ण वचन वाचायला आपल्याकडे वेळ नाही. आपणास ठाऊक आहे, त्याचे गुरे ढोरे सगळे लुटून गेले, त्याच्या गड्यांना मारलं प्रियांनो. त्याची जी काही मिळकत होती, उंट होते, गाढवे होते, जे काही होतं प्रियांनो, बैल वगैरे सगळ्या गोष्टी लुटून घेऊन गेले. त्याची संपत्ती देखील पूर्णपणे लुटून गेली. प्रेरणा आपण काय पाहत आहोत? योबाचं जीवन आणि योबाविषयी जर का आपण पुढे पाहिलं, होय, त्याने परमेश्वराला दोष दिला नाही. तुम्ही वाचून बघा योबाच्या पुस्तकांमध्ये त्यांनी किती सुंदररित्या परमेश्वराची आराधना केली. हबक्कूक म्हणतो ना, हे सगळं नुकसान जरी झालं तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. योब म्हणतो, होय, मी तो हर्ष पावलेलो आहे. आपण ज्यावेळेस स्वर्गामध्ये जाऊ त्यावेळेस आपल्या समोर योब ज्यावेळेस उभा राहील, तो म्हणेल, होय, माझ्या जीवनामध्ये शारीरिक पीडा आली, माझ्या जीवनामध्ये भावनिक मानसिक पीडा आली, माझ्या जीवनामध्ये आर्थिक पीडा आली, माझ्या जीवनामध्ये सर्व संपत्ती सगळं काही निघून गेलं, पण मी परमेश्वराच्या ठाई हर्ष मानत होतो. माझ्या जीवनामध्ये उल्हास व आनंद होता. प्रियांनो, हे संपूर्ण वचन मी पटकन वाचत आहे. होय, फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 7 ते 16 पटपट आपण वाचूया. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या असं समजलो. कोण म्हणत आहे? पौल म्हणत आहे. तो म्हणतो, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. तो म्हणतो, ज्या काही माझ्या लाभाच्या गोष्टी आहेत त्या मी हानी समजतो, त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठाई आढळावे. ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. आपण पुढे जाऊया. तो म्हणतो की माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. पौल म्हणतो की मी सर्व गोष्टी हानीचे समजतो, व्यर्थ समजतो, केर कचरा लेखतो. का? मला प्रभू येशू ख्रिस्ताला आणखी ओळखून घ्यायचंय. त्याच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य, त्याच्या दुःखाची सहभागिता, त्याच्या मरणाला अनुरूप होऊन त्याला मला ओळखून घ्यायचंय. म्हणजे कसेही करून मी मृतामधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे, म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. होय, त्याचं लक्ष प्रभूच्या मागे आहे, तो प्रभूच्या मागे लागत आहे. तो म्हणतो, बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठीच मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. तर जेवढे आपण पोखता आहोत तेवढ्याने हीच चित्तवृत्ती ठेवावी. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तीही तुम्हाला प्रगट करेल. तथापि आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे एक चित्ताने पुढे चालवा. पाऊल काय सांगत आहे ठिकाणी तुम्ही नंतर फुरसतमध्ये नंतर वाचू शकता प्रियांनो. फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय वचन 7 पासून 16 पर्यंत. तो म्हणतो की ज्या ज्या गोष्टी माझ्या लाभाच्या होत्या, पुष्कळ गोष्टी त्याच्या लाभाच्या होत्या. त्याच्याकडे रोमचं नागरिकत्व होतं. होय, तो अतिशय ज्ञानी होता. गमलिएलाच्या चरणाशी बसून तो शिकलेला होता. प्रियानं तो त्या जी सनेंद्रींची सभा असते त्या सभेमध्ये देखील त्याला एक चांगलं स्थान होतं. आणि लिबरेतीने म्हटलेली एक सभा होती, त्या सभेमध्ये देखील त्याला मानाचं स्थान होतं. तो पुष्कळ प्रभू त्या यहुदी धर्माप्रमाणे पुढे जाऊ शकला असता, पण त्याने सगळ्या त्या गोष्टी प्रियानो केर कसला असं समजल्या.
आणि पावलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो त्याला शारीरिक पीडा आल्या प्रियांनो. होय, कित्येक वेळेस त्याला धोंडमार झाली, मेला म्हणून त्याला सोडून दिलं होतं, उपासमार झाली, अरण्यामध्ये राहिला, समुद्रावरती राहिला. होय, किती पीडा प्रियांनो, त्याला चापकाचे फटके मारले, शारीरिक पीडा, मानसिक पीडा. तो म्हणतो माझ्या जे स्वतःचे जे यहुदी लोक आहेत त्यांनी त्याला छळलं प्रियांनो. आर्थिक पीडा, त्याने सगळं काही सोडून दिलं प्रभूसाठी. भाड्याच्या घरामध्ये प्रियांनो तो राहत होता. आपण प्रेषणाची कृत्ये त्याचा 28वा अध्याय शेवटच्या वर्षामध्ये वाचावयास मिळतं. होय, त्याच्या भाड्याच्या घरामध्ये तो राहत होता. आणि सर्वात उत्तम उदाहरण, आदर्श उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताचं. होय प्रियांनो, त्याची शारीरिक पीडा कधी तुलना आपण कुठल्याही पिढीसोबत करू शकत नाही. त्यांनी ती शारीरिक पीडा भोगली. होय प्रियांनो, भावनिक पीडा, त्याचे बंधुजन, त्याच्या बहिणी त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हत्या. ज्या शिष्यांनी त्याच्या बरोबर ते राहिले, ज्यांनी त्याचे चमत्कार पाहिले, त्यांनी देखील त्याचा नाकार केला, त्याला सोडून पळाले, त्याच्यावरती अविश्वास दाखवला, एकाने तर त्याला विकून टाकलं. आणि आर्थिक आणि मिळकत काय प्रियांनो, त्याच्याकडे काय होतं? होय, कर देखील भरायला, एक शिक्का देखील दाखवायला त्याच्या खिशामध्ये पैसा नव्हता. त्याची एक मिळकत होती, त्याचा झगा, तो देखील वाटून घेतला प्रियांनो. पण तो हे सगळं होत असताना त्याच्या पुढे एक आनंद होता, एक हर्ष होता प्रियांनो. प्रभू आपल्याला काय सांगत आहे? शेवटची 4 वचनं वाचून मी थांबत आहे. यिर्मया 2 अध्याय वचन 5 मध्ये म्हणतोय, परमेश्वर असं म्हणतो की तुमच्या पूर्वजांना माझ्या ठाई असा कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्य झाले. प्रियांनो, हे जगामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही संपत्ती, पैसा, धन दौलत किंवा आपलं शरीर देखील, सगळं नष्ट होणार आहे प्रियांनो, सगळं निरर्थक आहे. उपदेशक म्हणतो त्याप्रमाणे, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. आज जगामध्ये आपण कुठल्या गोष्टीवरती भरोसा ठेवून आहोत? हो, या करोनाने सिद्ध करून दाखवलं, करोनाद्वारे परमेश्वराने सिद्ध करून दाखवलं, आपला पैसा कामी येत नाही, ओळख कामी येत नाही, ताकद कामी येत नाही. अरे तुम्ही किती मोठा वशिला लावा, प्रभू म्हणतो काही कामाला येत नाही. छोट्याशा न दिसणाऱ्या व्हायरसद्वारे प्रभूने दाखवून दिलं प्रियांनो. आणि आजही आपल्यापैकी कित्येक विश्वासणारे हे शून्याच्या मागे लागून शून्य झालेत. निकम्मी बातों के पीछे लग के निकम्मे हो गए, दे आर जस्ट बिकेम युजलेस फॉर गॉड. असे कित्येक जण आहेत ते व्यर्थ गोष्टींच्या मागे लागलेत, ज्या गोष्टी शून्य आहेत, ज्याला परमेश्वर बिलकुल काडी मात्र किंमत देत नाही. त्या पैशाच्या मागे, घरं मिळवायच्या मागे, जमीन जुमला घ्यायच्या मागे, आपलं नाव मोठं करायच्या मागे, मोठे मोठे प्रोजेक्ट हातामध्ये घेऊन मी कसा सर्वांपेक्षा श्रेष्ठ होईल याच्या मागे लागलेत, मी कसा ज्ञानी होईल याच्या मागे लागलेत. चुकीचं नाहीये, या जगामध्ये देखील यशस्वी होणं चुकीचं नाहीये, पण आपलं लक्ष कुठे आहे प्रियांनो? त्याच्यामुळे आज बरेच जण प्रभूसाठी शून्य झालेले आहेत, प्रभूच्या उपयोगाचे नाहीत. दुसरे राज्य 17 अध्याय वचन 15 मध्ये प्रभू असं म्हणतो, ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले. भ्रामक गोष्टी, ह्या सर्व गोष्टी भ्रामक आहेत प्रियांनो, ह्या भ्रमात टाकणाऱ्या आहेत. तसं इंटरनेट कसं त्याच्यामध्ये गेलं ना, अडकून राहतंय प्रियांनो, बाहेर निघता येत नाही, कारण ते नेट आहे, जाळे येते. तशा या भ्रामक गोष्टी आहेत जगामधल्या, त्या व्यभिचार असो, वासना असो, अनैतिकता असो आणि भयानक भयानक सगळ्या गोष्टी असो प्रियांनो, याच्या मागे लागून आज लोक भ्रांत झालेली आहेत. होय, आपण पुढे वाचतो इयोब 15 अध्याय वचन 31 मध्ये दुर्जनाविषयी असं म्हटलंय, त्याने स्वतःला फसवून निरर्थक गोष्टीवर भरोसा ठेवू नये, कारण अनर्थ हेच त्याला प्रतिफळ मिळेल. प्रियांनो, या जगामध्ये आपण कुठल्याही गोष्टीवर जर का भरोसा ठेवला असेल, एकच प्रतिफळ आहे, काय माहितीये? अनर्थ. काही मिळत नाही प्रियांनो, सगळं व्यर्थ आहे प्रियांनो. हे सगळं इथंच राहणार आहे, ही पृथ्वी एका वस्त्राप्रमाणे गुंडाळी जाणार आहे प्रियांनो. म्हणून प्रभूचं वचन आपल्याला काय सांगतं? आपण शेवटचं वचन वाचून थांबत आहोत. कलसीकरस पत्र 3 अध्याय वचन 1 आणि 2. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे त्यातल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. होय प्रियांनो, हबक्कूक म्हणतो, माझ्या जीवनामध्ये शारीरिक पीडा आल्या, भावनिक मानसिक पीडा आल्या, आर्थिक विवंचना आली, नुकसान जरी झालं, माझी मिळकत सगळी जरी नष्ट झाली, तरी मी देवाच्या ठाई हर्ष पावेन. का? कारण त्याचं लक्ष त्या परमेश्वराकडे होतं. आज आपलं लक्ष कोणाकडे आहे? प्रभूची इच्छा, आज आपलं लक्ष आपण प्रभूकडे लावूया. या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभूच्या जवळ जाऊया, त्याला आणखी ओळखण्याचा प्रयत्न करूया, त्याच्याशी समरूप होण्याचा प्रयत्न करूया, त्याचा स्वभाव ओळखून घेऊया, त्याचे गुण ओळखून घेऊया. होय प्रियांनो, त्याचं ते गौरवी स्वरूप आपण नेहमी निहाळू, त्याच्या समक्षतेमध्ये बसून पवित्र शास्त्र वाचूया, प्रार्थना करूया, पवित्र जीवन जगूया, त्याच्या आज्ञा पाळू प्रियांनो. त्याच्यामध्ये ख्रिस्तामध्ये जर आपण आहोत प्रियांनो, तर आपल्या ठाई आनंद आहे.
जर ख्रिस्त आपल्या जीवनात नाही, जर ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान नाही, जर ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये महत्व नाही, तर आनंद नाही प्रियांनो. होय, ज्यावेळेस दाविदाने ते पाप केलं, त्यानंतर स्तोत्र 1 तो म्हणतो, माझ्या तारणाचा हर्ष मला पुन्हा दे. आज आपल्याला ते म्हणायची गरज आहे प्रियांनो, तो हर्ष मला पुन्हा दे. कारण आपल्या जीवनामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी येतात, आपण आपला हर्ष आणि आनंद गमावून बसतो आहोत. तो म्हणतो, तुमचे ओझे माझ्यावर टाका आणि माझं हलकं सोयीचं जू घ्या. आपण ते करत नाहीत प्रियांनो. होऊ द्या किती पण शारीरिक नुकसान, होऊ द्या किती भावनिक नुकसान, होऊ द्या किती आर्थिक नुकसान, प्रियांनो आपण प्रभूकडे लक्ष लावूया. वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करूया. सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहेत. तर आपण प्रभूमध्ये आहोत, आनंदी आहोत. प्रभू जर आपल्या जीवनात नाही, प्रभूला जीवनामध्ये प्रथम स्थान नाही, प्रभूला आदर नाही, तर प्रियांनो जीवनामध्ये दुःख असणार, कष्ट असणार. होय प्रियांनो, ते गीत फार सुंदर आहे. चाहे अंजीर के ये पेड़ फूले ना खिले, चाहे मेरी बारी में अंगूर खिले ना खिले, चाहे मेरे खेत में फसल उगे ना उगे, चाहे मेरे खेत में फसल उगे ना उगे, तो भी मैं तो अपने प्रभु में आनंदित और मगन रहूंगा. प्रभूची इच्छा आहे प्रियांनो, किती जरी नुकसान होऊ द्या, आपण प्रभूमध्ये आहोत, तीच मोठी गोष्ट आहे. प्रभूमध्ये आपण आपल्या प्रभूला पाहिलं, त्याच प्रभूकडे आहेत. आपणही लवकरच जशी प्रभूची इच्छा होईल, जोपर्यंत प्रभूने ठेवला आपण इथे राहणार आहोत, जाणार आहोत प्रियांनो. पण शरीर ह्या ज्या भ्रामक गोष्टी आहेत त्या जगामधल्या प्रियांनो, त्याच्यावर भरोसा ठेवून ह्या गोष्टींच्या मागे न लागता, होय ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आपण मिळवूया, परंतु त्या गोष्टींवरती मन लावू नये प्रियांनो. जितकं आपण त्या बाकी व्यर्थ गोष्टींवरती मन लावू, तितकं आपण आपल्या प्रभूपासून दूर जाऊ. तितके आपण आपल्या प्रभूला प्राथमिकता देण्याचं सोडून बाकीच्या गोष्टींना जर का आपण महत्व देऊ प्रियांनो, होय आपल्या जीवनामध्ये प्रियांनो दुःख आणि कष्टच येतील. प्रभू तुम्हाला मला सहाय्य करो. त्या सर्व परिस्थितीमधून जात असताना आपण परमेश्वराच्या ठाई हर्ष पाहूया. आपलं लक्ष आपण प्रभूकडे लावूया. होय, ज्यावेळेस आपण प्रभूकडे पाहतो, आपल्या जीवनामध्ये आपला सांत्वना आणि शांती प्राप्त होते. प्रभू करो, येणाऱ्या दिवसामध्ये आजपासूनच प्रभूच्या ठाई प्रत्येक परिस्थितीमध्ये हर्ष आणि आनंद करण्यास प्रभू तुमचं माझं सहाय्य करो. पण त्याचबरोबर जर का आपली परिस्थिती लोटासारखी असली, तर का आपण पापामुळे जर काही सर्व पीडा उसत असलो, प्रभूकडे येऊया, पश्चाताप करूया, त्याच्याशी समेट करून घेऊया आणि होय त्याच्या प्रीतीमध्ये पुढे चालण्यास व त्याला प्रसन्न करणं जीवन जगण्यास प्रभू तुमचं माझं सहाय्य करो. देवाच्या नावाचं गौरव. आमेन.